भाजप प्रवक्त्या आरती साठे न्यायाधीश बनल्या असा आरोप रोहित पवार यांनी केलाय। आरती साठे यांना न्यायाधीश बनवण्याचा नियुक्तीचा प्रस्ताव तातडीने थांबवा अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे। तर हा निर्णय उच्च न्यायालयाच्या इतिहासाला कलंकित करणारा आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। परिस्थिती बदलली, वातावरण बदललेलं, राजकारणाची परिस्थिती त्या ठिकाणी बदललेली आहे। त्यामुळे आरती साठेंची नियुक्ती जर जज म्हणून झाली तर उद्या जाऊन जे आपलं न्याय व्यवस्था आहे, ज्याला आपण एक स्तंभ समजतो आपल्या लोकशाहीचा, त्याच्यामध्ये अशा पद्धतीने नियुक्त्या झाल्या तर उद्या लोक शंका घेऊ शकतात। आणि आज या नियुक्तीवर लोक शंका घेत असतील तर मला असं वाटतं आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की या बाबतीत सरकारने आणि आपले सीजेआय जे आहेत त्यांनी त्या बाबतीत योग्य असा निर्णय घेऊन हे नाव वगळावं अशी विनंती आम्ही सर्वजण तिथे करत आहोत। भारतीय न्याय व्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्याय व्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात। एक लक्षात घेतलं पाहिजे, पक्ष कोणताही असेल पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या चुकीच्या भूमिकांना समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे।